नमस्कार मित्रांनो, अनिल एक्झामवाडी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज शिकणार आहोत टक्केवारी पर्सेंटेज कसं काढायचं. टक्केवारी म्हटल्यावर मित्रांनो, दिलेली संख्या गुणिला दिलेली संख्या गुणिला पर्सेंटेज म्हणजे टक्के भागिले 100. तर चला तर आपण एक प्रश्न सोडून पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा, 250चे 30% की किती, असा जर प्रश्न असेल तर बघा आता 250चे 30% किती. तर याचं सोडवूया आपण. 250चे म्हटल्यावर गुणाकार द्यायचा, ते पर्सेंटचे 30% भागिले 100. हे एक शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, उरले किती 25 आणि 3 बरोबर. हे 25 गुणिला हे 3 याचा करून घ्यायचा गुणाकार. 5 एक 5 10, 5 त्रिक 15, 5 हातच्याला 1, 3 एक 3, 3 2 6 1 7. याचं उत्तर आला 75. तसंच आपण दुसरा प्रश्न सोडवू. दुसरा प्रश्न पाहणार आहोत. 200चे 25% किती. 200चे 25% किती. तर याला सोडून पाहूया आपण. 200 गुणिला 25 भागिले 100 घ्यायचं. 25 एक 25, 25 चौक 100, 4 एक 4, 4 5 20. आता याचं उत्तर येईल 50. आता तसंच आपण दुसरं आणखी एक प्रश्न पाहणार आहोत. आता मोठे जर संख्या असेल, जसं 1500चे 5% किती. 1500चे 5% किती. तर काढून घ्यायचं. 1500 गुणिला 5 भागिले 100. एक शून्य, हे एक शून्य कट करायचं इकडले वरचं, बरोबर. 15 गुणिला 5, 5 5 25ला 5 हातच्याला 2, 5 एक 5, 6 7. याचं उत्तर आलं 75. तसंच आणखी एक प्रश्न पाहणार आहोत. आणखी दुसरी एक मेथड आहे, त्याच्यानुसारही सांगणार आहे मी. तसं आता 200चं आहे. 200चे 12% किती. 200चे 12% बरोबर घ्यायचं. 200 गुणिला 12 भागिले 100. हे शून्य 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 कट, हे शून्य शून्य कट, म्हणजे 12 एक 12, 12 दुनी म्हणजे 2 गुणिला 12 करायचं. 12 एक 12, 12 दुनी 24. याचं हे उत्तर येऊन गेलं 24. आता तसंच आणखी प्रश्न पाहूया आपण भरपूर. 4000चा 8%. 4000चे 8% किती. तर मित्रांनो, 4000 घ्यायचं गुणिला 8% भागिले 100 करायचं. हे दोन शून्य कट, हे दोन शून्य कट, बरं. 40 गुणिला 8, 40 गुणिला 8 बरोबर 8 शून्य शून्य, 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, म्हणजे 320 आलं याचं उत्तर. आणखी दुसरा प्रश्न पाहूया. 500चे 15%. 500चे 15% किती. तर आपण लिहून घेऊया. दिलेली संख्या आपलं किती आहे,
दिलेली संख्या किती आहे 500 गुणिला पर्सेंटेज किती आहे आपल्याला 15 भागिला हे 100 घेऊन घ्यायचं. 2 शून्य कट हे 2 शून्य कट बरोबर 5 गुणिला 15 भागिला 5 5 5 5 हाच्याला 2 5 1 5 6 7 75. तसंच आणखी भरपूर प्रश्न पाहणार आहोत आपण आणि दुसरी मेथड पण तुम्हाला सांगणार आहे. 600 चे 12% किती? 600 चे 12% किती? दिलेली संख्या आहे आपले 600 चे काय करायचं पर्सेंटेज आपल्याला किती 12 दिलेलं आहे खाली भागिला 100. हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट बरोबर 6 गुणिला 12 बरोबर 6 6 दुनी 12 शिला 2 हाच्याला 1 6 1 6 7. याचं उत्तर आहे 72. आणखी एक प्रश्न आहे. 430 चे 20% भागिला 430 चे 20% किती? दिलेली संख्या 430 गुणिला पर्सेंटेज 20 भागिला 100. हे शून्य कट हे शून्य कट हे शून्य कट हे शून्य कट उरले किती 43 गुणिला हे 2. आता याचं करायचं गुणाकार 3 1 3 3 2 6 4 1 4 4 2 8. याचं उत्तर आहे 86. आता आपण दुसरी ट्रिकने शिकणार आहोत. आता समजा आपल्याला 200 दिले 200 चे 12% किती? आता ट्रिक नंबर दुसरा आहे. ट्रिक दुसरा आता काय करायचं हे 2 शून्य कट करायचं याचा आणि याचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 12 1 12 12 2 24. डायरेक्ट उत्तर तुमचं निघलं 24. तेवढं कुठानं जर करायचं नसेल तर डायरेक्ट तसं करून घ्यायचं. दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत आणखी. 250 चे 30% किती? काय करायचं हे शून्याला हे शून्य कट करायचं डायरेक्ट याचे 25 गुणिला 3. याचं उत्तर डायरेक्ट येऊन जाईल 5 5 1 5 10 5 3 15 शिला 5 हाच्याला 1 3 1 3 3 2 3 1 3 3 2 6 1 7. याचं उत्तर येईल 75. आणखी पाहणार आहोत प्रश्न त्याचे. 4000 मोठी संख्या दिलेली असेल आपल्याला 4000 चे 8% किती? कितीही मोठं संख्या राहो आपल्याला काढता येईल. त्याचं काही हे नाही. जे कटतं ते काटून द्यायचं. हे एक शून्य कट हे एक शून्य कट 8मधून शून्य गेलं शून्य राहील. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 320. याचं उत्तर डायरेक्ट निघतो. तेवढं कुटाणा करत बसायचं नसते नाही. दुसरे एक प्रश्न आहे. 320 चे 25% किती? 25% किती? काय करायचं 25ला शून्यच आहे. 25 1 25 25 2 50 0 हाच्याला 5 25 1 25 25 2 50 25 3 75 75 आणि हे 5 80. डायरेक्ट उत्तर निघलं तुमचं.
एक जर शून्य असेल तर त्याला घ्यायचं नाही, डायरेक्ट याचं आणि याचं गुणाकार करून घ्यायचं, डायरेक्ट येऊन जाईल. म्हणजे 25 एक 25 25 2 25 एक 25 25 2 50 शून्य आजच्याला 5 25 एक 25 25 2 50 25 त्रिक 75 आणि 5 80 डायरेक्ट तुमचं उत्तर. आणखी एक प्रश्न सोडूया आपण. 400चे किती 18% 18% किती? 18% किती? असं काय करायचं, 400 गुणिला हे 18 करून घ्यायचं भागिले 100, 0 0 कट 0 0 कट बरोबर 4 गुणिला 18 बरोबर 8 1 8 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 32ला 2 आजच्याला 3 4 1 4 5 6 7 याचं उत्तर येईल 72. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.